Hello, this is the My Artifact episode number 228. आजची तारीख आहे 11 ऑक्टोबर 2015. आता वाजले करीब 11:15. आज स्पेशल काय? आज स्पेशल हे आहे बेटा की काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. वाय? हे पण तशी सिच्युएशन होती जशी की मी खूप थकलेला होतो, बहुत थकून होतो. जेवण केल्यानंतर मी फिरलो नाही आणि एवढी झोप होती डोळ्यावर, पण तरी टाइम भेटत होता. आर्टिफॅक्ट एपिसोडसाठी 10 मिनिट काढणं काही खूप मोठी गोष्ट नाही, बट माइंडमधून निघूनच गेले यार ते. मी म्हणलं करतो. हे याचे बघितले कॉस्मॉस द स्पेस टाइम ऑडिसी, तर त्याच्यामध्ये ते विलीन झालो मी. स्पेस म्हटलं काय माझा इंटरनेट फेवरेट टॉपिक आहे, त्यामुळे नंतर काय आठवण नाही राहिली, झोपून गेलो. सो देर तर दिस इज द आर्टिफॅक्ट एपिसोड अबाउट 2 days. म्हणजे काल आणि परवा काय झालं. काल काय झालं, काल होतं सॅटर्डे. येस, सॅटर्डे होता आणि सॅटर्डे हो काल सॅटर्डे होता. येस, काल एक्झॅक्टली झालं का. काल आई गेली इथे, आत्याचं ऑपरेशन होतं त्यामुळे तिकडे गेली. अदर दॅन what is the matter, man? थांब थोडंसं 1 मिनिट, माझ्या दातात काहीतरी लटकलं आहे. मी ॲक्च्युली पॉज करतो. काल काय झालं, काल ते आत्याचं ऑपरेशन होतं त्यामुळे आई आणि वडील दोघेजण गेले, कारण वडिलांना 4 दिवस सुट्ट्या होत्या. तर चला म्हणलं आत्याकडे. तर काल अजून परिसरण पाठ होतं घरी, असंच छोटंसं घरच्यांपुरते, फक्त भंतेजीला भोजनदान केलं. देन आई गेली. ते एक प्रकारे फ्रीडम भेटते, बट ते फ्रीडम काही फ्रीडम नव्हतं यार ते. म्हणजे असं कोणतं फ्रीडम, म्हणजे असं कोणत्या गोष्टी करता येत नाही जे आई होती किंवा तसं काही फरक काही जाणवला नाही फ्रीडमनेसचा. थोडासा लेझीनेस पण आढळला की रात्री उशिरा झोपून उठणं वगैरे वगैरे, सम काइंड ऑफ दॅट. अदर दॅन काही नाही, कालचा दिवस असाच गेला. काल स्पेस टाइम ऑडिसी कम्प्युटर नाही पाहिला मी, पिक्चर नाही पाहिला खरंच जेन्युइनली, कारण वायफाय सुरू राहते त्यामुळे मी यूट्यूबवरच बघून घेतो मोबाईलवर, त्यामुळे कम्प्युटर सुरूच नाही केला. देन आज काय झालं, आज खूप उशिरा उठलो म्हणजे सकाळीच उठलो म्हणा, 7 वाजताच. ॲक्च्युली आज जिम पण नव्हता, आज संडे होता त्यामुळे. तर काय झालं की संडे होता त्यामुळे 8-8:30 वाजेपर्यंत, वरून आई पण नव्हती त्यामुळे 9:30 1 घंटा पुन्हा वाढला. काय करायचं खाण्यासाठी ठरवलं होतं की खिचडी बनवू, बट मी एक ॲडव्हर्टाईज बघितली, बिर्याणी म्हणजे चिकन. विचारलं असं का चिकन बनवायचं का, सगळेजण म्हणजे ओके बिर्याणी बनवू म्हणे. सोनूताईने बिर्याणी बनवली, पण ते बहुत ही बेकार झाली बिर्याणी, खाऊशात ना वाटते. म्हणजे तो भात आणि ते पिसं पण शिजली नाही. मला तर नाही आवडली. म्हणजे जस्ट मटणाचा भात कसा खातो बस, फक्त त्याच्यात रस्सा थोडं जास्त राहते, त्याच्यात रस्सा थोडा कमी, बस एवढाच फरक, बाकी काहीच नाही. टेस्ट सेम, सगळंच सेम. ॲटलिस्ट मटणाचा भातमध्ये तरी पिसं चांगले शिजून जातात, बट ह्याच्यात काहीच नाही. अदर देन काय झालं,
हा आज टेस्ट होती. टेस्टमध्ये जे काही सांगितलं गेलं थोडं इम्प्रूव्हमेंट होत आहे. म्हणजे मला काही काही गोष्टी माहीत पडत आहे. ते रोज हप्ता टेस्ट होत आहे, त्यामुळे विसरलो नाही पाहिजे म्हणून आपण ते रिवाईज करतो आणि प्रत्येक वेळेस ते माहीत होऊन जाते. सो इट्स अ नाईस थिंग. अदर दॅन खेळायला गेलो. आज संडे म्हणलं सुट्टी असली का खूप जण येते खेळायला, तर त्यामुळे नियर अबाउट 4 आणि 4 8 जण होतो आज. आणि आता नेहमी 5च जण राहते. 3 जण नवीन आले, राहुल, विकी भाऊ आणि वनमन, त्यामुळे 8 जण. उद्याचा प्लॅन ठरवला आहे की सुकळीला जायचं. सुकळी म्हणजे तिथं एक डॅम आहे छोटासा, काफी चांगला आहे, तिथे जाऊ म्हणलं. तर आता माहीत नाही आता का होते, पॉसिबल ना होत, कसं होते, सम काइंड ऑफ दॅट, त्याची रिव्ह्यू द्या. हां, आणि वन ऑफ इम्पॉर्टंट थिंग की माझा हा मोटो जी विकला म्हणजे ॲक्च्युली डील फायनल झाली. 7,000 रुपये. 7,000 रुपये हॅड इनफ आहे बहुत. कारण बेटा जो फोन आहे हाच सेम 16 GB म्हणला, तो आहे 10,000 रुपये, 9,999. आणि मी त्याला विकत आहे 7,000 मध्ये. तर प्लस 1 year ओल्ड आहे, तर त्यामुळे हार्डली 3,000 रुपये तर मी कमी करू शकतो यार. 3,000 रुपये जर मी प्राईस वाढवली तर हा बंदा कॅन्सल करून टाका. आणि कॅन्सल करण्यासाठी मला नाही वाटत त्याच्यापाशी दुसरे वेव त्याला खूप सारे वधर आहे. म्हणजे 7,000 8,000 मध्ये नाही का त्याला बहुत चांगले फोन भेटू शकते. बट त्याला एक ब्रँडेड फोन पाहिजे. तर चला म्हणला तर इट. तर उद्या डील फायनल होणार आहे. उद्या पैसे भेटले का 7,000 ठीक आहे, हॅड इनफ. मग फोन दुसरा कोणता घ्यायचा आहे? माझा विचार आहे मोटो G3 पण माझ्यापाशी इतके पैसे नाही आहे. म्हणजे मी जर आता वैभऱ्याचा पैसे द्यावं लागेल. बट व्हॉट अबाउट मी मॅन, माझ्यापाशी 6,000 रुपये आहे. नंतर समजा ऑफरमध्ये फोन कमी वगैरे झाला तर काय माहिती करावं लागेल, थोडंसं पाहावं लागेल, जुगाड वडिलांपासून मागा लागेल वगैरे. मला किती द्यावं लागेल आता? 7. आणि समजा मोटो G3 घेतो म्हणलं असं, त्याची प्राईस वगैरे घटली ॲटलिस्ट 11-12 पर्यंत जरी आली तर घेऊन घेतो. कारण हा 2015चा लॉन्च आहे आणि हा लवकरच येणार, म्हणजे लवकर 13 दिवस पकडणार. कारण मोटोरोलाचे फोन खरंच काहीच नव्हतं. आणि मी बघितलं ना, म्हणजे जो आता मोटो G2 आहे ना, त्याची प्राईस आत्ता कमी झाली. आत्ता म्हणजे त्यांनी फोन लॉन्च केला नियर अबाउट सप्टेंबरमध्ये, ऑगस्टमध्ये लॉन्च करते ते. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. तर जेव्हा फोनला पूर्ण 1 वर्ष होते, जेव्हा त्यांनी सेकंड जनरेशन, त्यांचा सेकंड व्हर्जन जोपर्यंत त्यांनी लॉन्च नाही केला तोपर्यंत त्यांनी प्राईस सेमच ठेवली फ्लिपकार्टवाल्यांनी किंवा मोटोरोलावाल्यांनी. आणि देन जसं त्यांनी सेकंड लॉन्च केला तेव्हा त्याची प्राईस घटली 2,000 रुपयांनी. तर मला नाही वाटत की मोटो G3ची प्राईस बदलणार. तर त्यामुळे काय करतो मी की जे हे आहे ना 6-7 हजार रुपये भेटून आले, ते खर्च नाही झाले पाहिजे म्हणून मी उद्या इथे जातो. इथे म्हणजे पैसे टाकून देतो बँकेत. आणि देन बँकेत टाकून देऊ. आय डोंट नो मॅन, माहीत नाही, पण पाहा लागेल कसं तरी जुगाड आणि बनवून घ्यावं लागेल. मोटो G3 नाही तर Redmi 2 Prime पाहतो आता कसं आहे काय. So this is the end. This is the Artifact episode number 228. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.